कार इयत्ता 7वी सेमी, सब्जेक्ट जनरल सायन्स सामान्य विज्ञान, प्रकरण क्रमांक 13, चॅप्टर नंबर 13, चेंजेस फिजिकल अँड केमिकल, बदल भौतिक आणि रासायनिक. फिजिकल म्हणजे भौतिक आणि केमिकल म्हणजे रासायनिक. पहिला काय प्रश्न विचारले, लेट्स रिकॉल म्हणजे मागच्या तुमच्या ज्ञानावरती. व्हॉट आर द कॉजेस ऑफ द चेंजेस ऑकरिंग इन आवर सराउंडिंग्स. व्हॉट आर द चेंजेस ऑकरिंग इन सराउंडिंग. बघा, आपल्या सभोवताली घडणाऱ्या बदलामागची कारणं काय आहेत, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा आहे, व्हॉट इज मीन्ड बाय मॅन मेड चेंजेस, विच आर दी चेंजेस. मॅनमेड चेंजेस कोणते आहेत, म्हणजेच मानवनिर्मित बदल म्हणजे काय आणि ते कोणते आहेत. मानवनिर्मित बदल म्हणजे काय आणि ते कोणते आहेत. पुढे ऑब्झर्व अँड डिस्कस. मानवनिर्मित बदल म्हणजे काय, जे बदल मानवाने घडवून आणलेले आहेत, बरोबर आहे, त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया केलेल्या आहेत, त्यांना मानवनिर्मित बदल असं म्हणतात. आता व्हॉट चेंजेस हॅव टेकन प्लेस इन द मटेरियल सीन इन द फॉलोइंग पिक्चर्स. व्हॉट काइंड ऑफ चेंजेस आर दे. What changes have taken place in the material seen in the following pictures? What kind of changes are they? खालील चित्रामध्ये कोणते बदल दिसून येत आहेत, चित्रामधील पदार्थात कोणते व कसे बदल झालेले आहेत ते सांगा. बघूया, पहिलं चित्र आहे, दूध गरम होते, त्याची वाफ निघते खाली, वरती दूध आहे, त्याची लस्सी बनवलेली दिसते, बाजूला लोणी आहे दुधाचं किंवा दही. दुसरं, इकडे पुढे बर्फाचं पाण्यात रूपांतर होताना दिसतंय, खाली ही एक दिवाळीच्या याच्याला एक फटाका आहे जो उडताना दिसतोय. त्याच्या खाली आहे लाकडं जळताना दिसत आहेत. वर उजव्या बाजूला फटाक्याची एक लढ आहे, ती लावलेली उडते. त्याच्या वरच्या बाजूला बियाला अंकुर आलेला आहे. व्हेरियस चेंजेस, हे वेगवेगळे बदल आहेत, घडून आलेले आहेत. इथं थोडक्यात आपण जर बघितलं, दुधापासून दही होतं, पुन्हा लस्सी बनवली जाते, हा पदार्थात झालेला बदल आहे. ह्या बर्फ आहे त्याचं पाण्यात रूपांतर होणे हा पदार्थ झालेला बदल आहे. त्याच्या खाली फटाका उडताना दिसतोय, पाऊस, त्याच्यामध्ये रासायनिक ऊर्जा आहे, ती काय होते, याच्या ऊर्जेमध्ये रूपांतर होते, जळते. आणि बाजूला काय आहे, त्याच्या लाकडं जळत आहेत, लाकडामध्ये सुद्धा एक प्रकारचं रासायनिक ऊर्जाच आहे, ती या ऊर्जेमध्ये रूपांतरित होते जळल्यानंतर. उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतर होतं त्याचं. बी आहे, अंकुर होतोय, बी साधा होता तर अंकुर झाला, आता त्याचं काय होणार आहे, छोटंसं रोपात रूपांतर होणार आहे. हा सुद्धा बदलच आहे, नैसर्गिकरित्या झालेला बदल आहे. इथं फटाक्याची लढ लावलेली आहे, ती जळते. तर हे खालचे जे बदल आहेत हे मानवाने घडवून आणलेले आहेत. वरचे बदल आहेत हे नैसर्गिकरित्या घडून येतात. ओके, एवढंच तुम्हाला सांगायचं. विच पॉईंट्स विल यू कन्सिडर व्हाईल क्लासिफाईंग द फॉलोइंग चेंजेस इंटू 2 ग्रुप्स. खालील बदल 2 ग्रुपमध्ये तुम्हाला वर्गीकरण करायचं, 2 गटामध्ये. तर तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार कराल. फ्रूट फॉलिंग फ्रॉम ए ट्री म्हणजे फळ झाडावरून खाली पडते. रस्टिंग ऑफ आयर्न, लोखंडाचे गंजणे. रेनिंग, पाऊस पडणे.
लाईटनिंग ऑफ इलेक्ट्रिक बल्ब म्हणजे इलेक्ट्रिक विजेचा दिवा लावणे. कटिंग व्हेजिटेबल्स भाजी चिरणे. यात तुम्ही 2 गटात वर्गीकरण करताना तुम्ही कुठले विचार कराल? तर याच्यामध्ये आपण विचार करू म्हणजे मॅनमेड कुठले आहेत आणि ह्याचे कुठले आहेत. म्हणजे मॅनमेड आहेत आणि नॅचरल कुठले आहेत. म्हणजे माणसानं कोणते बदल घडवून आणले, मानवनिर्मित आणि नैसर्गिक बदल कोणते आहेत. या 2 गटात आपण वर्गीकरण करू. विच ऑफ द अबव चेंजेस हॅव अकर्ड ऑफ देअर ओन अकर्ड ऑर नॅचरली. वरील बदलामध्ये कोणते बदल आपोआप किंवा नैसर्गिकरित्या घडून येत आहेत. आपोआप घडून येणे म्हणजेच नैसर्गिकरित्या घडून येणारे बदल कोणते यातले तर फ्रूट फॉलिंग फ्रॉम ए ट्री, झाडावरून फळ खाली पडणे. रस्टिंग ऑफ आयर, लोखंडाचं गंजणे. रेनिंग, पाऊस पडणे. लाइटिंग अँड इलेक्ट्रिक बल्ब, हे काही नॅचरल नाही, आर्टिफिशियल आहे. पुन्हा कटिंग व्हेजिटेबल, हे पण आर्टिफिशियल आहे. म्हणजे नॅचरल फक्त हे 2-3 आहेत, बाकी आर्टिफिशियल आहेत. ओके. वी हॅव प्रिव्हियसली स्टडीड some examples of changes like the ripening of fruit, spoiling of milk occur naturally. आपण फळ पिकणे किंवा दूध नासणे हे नैसर्गिकरित्या होतं, हे आपण मागे पाहिलेलं आहे. दीज आर कॉल्ड नॅचरल चेंजेस. यालाच नैसर्गिक बदल असं म्हटलेलं आहे. कॅन यू थिंक ऑफ दीज एक्झाम्पल्स ऑफ सच नॅचरल चेंजेस. असं तुम्ही आणखी काही नैसर्गिक बदलाची उदाहरणं सांगू शकता का? व्हॉट चेंजेस हॅव यू सीन टेकिंग प्लेस इन द मटेरियल इन युअर सराउंडिंग. आपल्या सभोवताली असणाऱ्या पदार्थामध्ये कोणकोणते बदल घडून येत आहेत हे तुम्ही पाहिलेलं आहेच. लेट अस लर्न अबाउट चेंजेस इन ग्रेटर डिटेल इन दिस लेसन. असेच बदल या प्रकरणामध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. विस्तृतरित्या जरा सविस्तर माहितीची पाहणार आहोत. वी हॅव मेनी man-made materials in our day-to-day life for which purposes are they produced. आपण अनेक मानवनिर्मित पदार्थ पाहतो. कोणत्या हेतूने हे पदार्थ निर्माण केलेले असतील, कशासाठी हे पदार्थ निर्माण केले. मेनी चेंजेस सच ॲज शार्पनिंग ऑफ पेन्सिल, बेकिंग ब्रेड, कुकिंग फूड आर युजफुल टू अस. काही बदल मात्र आपले फायदेचे आहेत. शार्पनिंग ऑफ पेन्सिल, पेन्सिलला टोक काढणे. बेकिंग ब्रेड, भाकरी भाजणे. कुकिंग फूड, अन्न शिजवणे. हे युजफुल चेंजेस आहे, युजफुल टू अस. दीज आर कॉल्ड युजफुल चेंजेस. म्हणून याला युजफुल चेंजेस म्हणजे उपयुक्त बदल असं म्हटलेलं आहे. युजफुल चेंजेस म्हणजे काय? उपयुक्त बदल. युजफुल चेंजेस म्हणजे काय? उपयुक्त बदल. द चेंजेस दॅट आर नॉट युजफुल ऑर चेंजेस दॅट डू अस हार्म आर कॉल्ड हार्मफुल चेंजेस. आणि याला जे चेंजेस बदल आपल्याला नुकसान पोचवतात, काय करतात? नुकसान पोचवतात, आपल्याला उपयुक्त नाहीत, त्यांना हानिकारक बदल असे म्हणतात, हार्मफुल चेंजेस. इथे काय विचारले? व्हॉट काइंड ऑफ चेंज इज द फॉलिंग ऑफ अ ट्री इन स्टॉर्म. वादळात वृक्ष उन्मळून पडणे, उकडून पडणे हा कुठल्या प्रकारचा चेंज आहे? हा ॲक्च्युअल नॅचरल चेंजेस आहे. व्हॉट काइंड ऑफ चेंज इज द कन्व्हर्जन ऑफ मिल्क इन टू योगर्ट. दुधाचं दह्यात रूपांतर करणे हा कुठल्या प्रकारचा चेंज आहे? हा सुद्धा नॅचरल चेंजेस आहे, नैसर्गिकरित्या घडणारी घटना आहे. ओके. नेक्स्ट, थिंक अबाउट इट. विचार करा या गोष्टीचा. कुठल्या गोष्टीचा? बघूया. कॅन यू नाव क्लासिफाय द नॅचरल अँड मॅनमेड चेंजेस यू हॅव लिस्टेड ॲज युजफुल अँड हार्मफुल चेंजेस. आता आपण जे निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित बदलांचे उपयुक्त हानिकारक बदल
असे वर्गीकरण करता येईल का? सो फार वी हॅव स्टडीड सर्टन टाईप ऑफ चेंजेस. व्हॉट कॅन यू टेल अबाउट टू ऑफ दिस? आता आपण अनेक प्रकारचे बदल पाहिलेले आहेत. त्यापैकी हे बदल कुठले आहेत ते सांगायचं. नेमली बस्टिंग ऑफ बलून, फुगा फुटणे, रायपनिंग ऑफ फ्रूट, फळ पिकणे, फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ देअर ड्युरेशन, दॅट इज द टाईम दे टेक हॅपन. आता ह्या दोन याचं टायमिंगनुसार आपल्याला हे करायचं आहे, किती वेळ लागतो त्या वेळेनुसार त्याचं काय करायचं आहे, तुम्ही वर्गीकरण करायचं आहे, प्रकार सांगायचा आहे. टाईम बघा, बस्टिंग ऑफ बलून फुगा फुटणे लवकर फुटतो ना. रायपनिंग ऑफ फ्रूट फळ पिकणे बराच वेळ लागतो, अनेक महिने जातात फळ पिकायला. ह्याच्यात म्हणजे एक लवकर होणार आहे आणि एक फार वेळेनं होणार आहे. बघूया आता तसे दोन पुन्हा बदल होतील, प्रकार होतील. द ड्युरेशन ऑफ द बस्टिंग ऑफ बलून इज फार शॉर्टर दॅन दॅट ऑफ द रायपनिंग ऑफ फ्रूट. चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन शॉर्ट पिरियड ऑफ टाईम आर कॉल्ड फास्ट और क्विक चेंजेस. जे कमी वेळेत बदल घडून येतात त्यांना, त्या बदलांना फास्ट किंवा क्विक चेंजेस असं म्हटलं जातं. ते केवळ वीच चेंजेस टेक्स प्लेस ओवर ए लॉंग पिरियड ऑफ टाईम आर कॉल्ड स्लो चेंजेस. जास्त जे बदल घडण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्याला काय बोलायचं, सावकाश होणारे बदल, स्लो चेंजेस. कारण म्हणजे फळ पिकणे ही स्लो चेंजेसची क्रिया आहे. म्हणजे आपण पाहिलं मानवनिर्मित, निसर्गनिर्मित, नॅचरल, मॅनमेड, पुन्हा युजफुल आणि अनयुजफुल और हार्मफुल. त्याच्यानंतर फास्ट, क्विक किंवा स्लो चेंजेस, हे आपले प्रकार इथं झाले. गिव्ह सम एक्झाम्पल्स ऑफ फास्ट अँड स्लो चेंजेस दॅट ऑकर इन युअर सराउंडिंग. आपल्या बाजूला घडणारे, आता लोखंडाचं गंजणे हे स्लो होणारा चेंज आहे, बरोबर आहे, आणि लाकूड जळणे हा फास्ट होणारा चेंज आहे. पुढं ह्याव सम फन, बघूया काही मजा. अपडस पीसेस ऑफ ग्लास बँगल्स, बंडल, मॅचबॉक्स एक्सेट्रा. कॅन्डल, बंडल कॅन्डल. तर काय करायचं, बांगड्यांचे तुकडे घ्यायचे आहेत, कॅन्डल आणि काडीपेटी, मॅचबॉक्स एक्सेट्रा. प्रोसिजर: होल्ड पीस ऑफ ग्लास बँगल्स इन कॅन्डल फ्लेम, सपोर्टिंग इट विथ युअर फिंगर्स. बोटाने ते तुकडा, बोटाचा आधार देऊन पकडा आणि बांगडीचा तुकडा आणि ज्योतीवरती धरा, कॅन्डलच्या फ्लेमवरती. काय होता, टेक केअर दॅट हीट इन द मिडल, कीपिंग इट्स टू एंड्स आउटसाइड द फ्लेम. बघा, तुकड्याचा मधला भाग आहे ना, तिथं उष्णता लागेल, गरम होईल एवढं लक्ष द्या आणि दोन्ही टोक तुम्ही पकडायचे आहेत. दोन्ही टोकाला गरम होणार नाही याचे लक्ष द्या. ऑब्झर्व इट ॲज द मिडल गेट्स हीटेड अँड बिकम सॉफ्ट. मधला भाग आहे तो गरम होतो आणि नरम होतो. गरम झाल्यानंतर नरम होतो म्हणजे मऊ होतं. इट्स बेस्ट ड्यू टू द फिंगर प्रेशर ऑन इट्स एंड. दोन्ही टोकावरती आपलं बोटाचं काय आहे, प्रेशर असल्यामुळे तो मधी हळूहळू वाकतो. काय करतो, दाबामुळे वाकला जातो. इन दिस वे ब्रिंग द टू एंड्स टुगेदर अँड लेफ्ट द पीस कूल. आणि अशी दोन्ही टोकं जवळ आणून मिटवा, जोडा एकमेकाला आणि नंतर ते थंड होऊ द्या. एक कडी तयार होते की नाही बघा, असं असतं ते बांगडीचं. पकडल्यानंतर तुम्हाला ती बांगडी अशी झालेली दिसून येईल, बरोबर आहे. आणि याच्यात मग दुसरी कडी अशी बसवायची, तिसरी कडी बसवायची आणि गार्लँड तयार करायची. काय तयार करायची, गार्लँड म्हणजे माळा. तोरण कॅन बी मेड बाय लिंकिंग सच पीसेस विथ इच अदर. तोरण आपण बनवू शकतो. मेक सच तोरन्स ऑफ डिफरंट पॅटर्न्स अँड कलर्स अँड डेकोरेट युअर क्लास अँड होम. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे काचेचे तुकडे घेऊन तुम्ही तोरण बनवा, आपला वर्ग, घर सजवू शकता. यू मेड लिंक फ्रॉम द ग्लास पीस. हाऊ विल यू चेंज द शेप ऑफ द लिंक टू गिव्ह इट इट्स ओरिजिनल शेप. काचेच्या तुकड्यापासून तुम्ही
गोलाकार कडे बनवले, त्याचा आकार बदलून पूर्वीसारखाच तुकडा कसा बनवता येईल का? पुन्हा गरम केल्यानंतर पुन्हा ते नीट करावं लागेल. हाऊ विल यू रिस्टोर द ओरिजिनल कॅन्डल आफ्टर मेल्टिंग वन? मेणबत्ती वितून पुन्हा मेणबत्ती तयार करता येईल का? कशी तयार करता येईल? मेल्टिंग सम वॅक्स. आता ते काचेची बांगडी इकडे मिटवलेली आहे, ती सहजासहजी नीट होणार नाही, तुकडा पडू शकतो. पण कॅन्डल मात्र होऊ शकते. मेल्टिंग सम वॅक्स अँड ऑप्टेनिंग द ओरिजिनल सॉलिड वॅक्स अगेन इज समथिंग दॅट वी कॅन डू रिपीटेडली. आता मेण वितळवणे आणि पुन्हा त्याचं मेण तयार करणे हे आपण पुन्हा पुन्हा करू शकतो. द चेंजेस दॅट कॅन ऑकर इन ए फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन अगेन अँड अगेन कॉल्ड रिव्हर्सेबल चेंजेस. जे बदल आपण मागे पुढे पुन्हा पुन्हा उलटसुलट क्रमाने करून घेऊ शकतो, या बदलांना रिव्हर्सेबल चेंजेस म्हणतात. अ राईप मँगो हाऊएव्हर कॅनॉट बी ट्रान्सफॉर्ड बॅक इंटू ए रॉ मँगो. एकदा पिकलेला आंबा आहे, पुन्हा त्याला कच्च्या कैरीत रूपांतर करू शकतो का? नाही, हा रिव्हर्सेबल होऊ शकत नाही. वूड कॅनॉट बी ऑप्टेन फ्रॉम द ॲश फॉर्म ऑन बर्निंग द वूड. लाकूड एकदा जाळलं तर त्या राखेतून पुन्हा लाकूड तयार करता येतं का? कधीच शक्य नाही. लेट अस यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट इज मेड बाय इरिव्हर्सिबल चेंज? गिव्ह सम एक्झाम्पल. रिव्हर्सिबल चेंज म्हणजे काय? पुन्हा पुन्हा घडून येणारे परिवर्तनीय बदल, याला काय बोलायचं? परिवर्तनीय बदल. मग इरिव्हर्सिबल म्हणजे काय? अपरिवर्तनीय बदल. अपरिवर्तनीय बदल म्हणजेच तुम्हाला सांगितलं, मेणबत्ती वगैरे नाही, मेणबत्ती नाही, मँगो पिकला तर पुन्हा त्यात कैरीमध्ये रूपांतर करता येत नाही. व्हॉट कम्स अपर डे टाईम? दिवसानंतर कोणती स्थिती येते? व्हॉट इज द नेक्स्ट स्टेज आफ्टर सनराईज? दिवसानंतर रात्र येते आणि सनराईज नंतर सनसेट येतो. व्हॉट कम्स आफ्टर हाय टाईड इन द सी? समुद्राच्या भरतीनंतर काय येते? ओहोटी येते. चौथं, अ बर्ड सिटिंग ऑन ए ट्री फ्लायज अवे. झाडावर बसलेला पक्षी उडून जाणे. फ्लडिंग, पूर येणे. मेटिओर स्ट्रिकिंग अक्रॉस द स्काय, आकाशातून उल्का पडणे. ही काही उदाहरणं आहेत जे आपल्याला इरिव्हर्सिबल याच्यात इरिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल अशा दोन गटात तुम्हाला वर्गीकरण करता येईल. On considering the above examples, we find that some changes occur again and again after a definite interval of time. Such changes are called periodic changes. बघा, या बदलामध्ये काही बदल असे आहेत जे ठराविक कालावधीमध्ये पुन्हा पुन्हा घडतात. दिवसानंतर रात्र येते, बरे. व्हॉट्स कम आफ्टर डे टाईम? डे टाईम नंतर नाईट टाईम येतं. सनराईज नंतर सनसेट येतो. भरतीनंतर ओहोटी येते. हाय टाईड नंतर लो टाईड होते. अशा पद्धतीने तुम्हाला हे काही एक्झाम्पल्स आहेत जे पुन्हा पुन्हा ठराविक वेळेनंतर घडून येतात, म्हणून त्याला पिरियॉडिक चेंजेस म्हणजेच आवर्ती बदल. पिरियॉडिक चेंजेस म्हणजे आवर्ती, पिरियॉड म्हणजे आवर्ती, पिरियॉडिक चेंजेस म्हणजे आवर्ती बदल असं म्हटलं जातं. ऑन द अदर हँड it cannot be said for sure when certain changes will refer after one occurrence, even if they recur. The time interval is not fixed. Such changes are called non-periodic. चौथं, पाचवं आणि सहावं आहे पूर येणे आहे आणि उल्का आकाशातून पडणे. मेटॉर स्ट्रिकिंग अक्रॉस द स्काय, झाडावर बसलेला पक्षी उडणे. हे पुन्हा कधीतरी होऊ शकतं, पण त्याचं फिक्स्ड टाईम इंटरव्हल नाही आहे, म्हणून याला काय बोलायचं? नॉन पिरियडिक चेंजेस. काय बोलायचं? नॉन पिरियडिक चेंजेस. आता विच टाईप ऑफ चेंज इज द चेंज ऑफ सीझन्स फ्रॉम समर टू रेन्स टू विंटर? आता उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हा ऋतूबदल कोणता बदल आहे? हा पिरियडिक चेंजच आहे. विच हँड्स ऑफ क्लॉक शो पिरियडिक चेंजेस फ्रॉम 6 AM टू 6 PM? हाऊ मेनी टाईम्स? आता घड्याळात सकाळी 6 वाजल्यानंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत आवर्ती बदल कोणत्या काट्यामध्ये दिसून येतो? सगळ्यामध्ये येतो आपल्याला. तास काटा आहे, मिनिट काटा आहे,
सेकंड काटा आहे. ऑब्झर्व विच ऑफ द चेंजेस शोन इन द पिक्चर अलॉंग साईड आर टेम्पररी. खालील चित्रामध्ये तात्पुरते होणारे बदल कोणते आहेत ते सांगायचे. बघा, विच ऑफ द चेंजेस आर परमनंट, कुठले कायमस्वरूपी आहेत. इन विच ऑफ द चेंजेस डीड द ओरिजिनल मॅटर अंडरगो ए चेंज, या कोणत्या बदलामुळे मूळ पदार्थ बदलतो आहे. इन विच डीड द ओरिजिनल मॅटर रिमेन अनचेंज, कोणत्या याच्यामध्ये मुख्य जे मूळ पदार्थ आहे तसाच राहील. आणि इन विच ऑफ द चेंजेस वॉज अ न्यू सबस्टन्स विथ अ न्यू प्रॉपर्टी फॉर्म, आणि कोणत्या बदलामध्ये प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म, नवीन पदार्थ नवीन गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार होतो. तर या प्रश्नाचे उत्तर इथं आपल्याला 5 द्यायचे. पहिला आहे रायपनिंग ऑफ फ्रूट, कच्ची कैरी आहे, पिकली आहे, याच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया घडतात आणि याच्यामध्ये बदल होतात. म्हणजेच ओरिजिनल मॅटर इज चेंज, ओरिजिनल मॅटर त्यातली चेंज होते. आणि हा परमनंट आहे का तात्पुरता आहे, तर परमनंट बदल आहे, पुन्हा तात्पुरता नव्हे. पुढे इथे काय आहे, इथे काय मला वाटते हे काय रे, हे काय मॅग्नेटनं आपण काय करतो, इथे या थाळीमध्ये लोखंडाचे खेळ टाकले आहेत आणि किस आहे लोखंडाचा. तो मॅग्नेटनं तुम्ही मॅग्नेट त्यात टाकलं आणि काढला तर इकडे बघा खेळे निघून आले बाजूला आणि तो गोळा केले. आता पुन्हा हा बदल जो आहे तो तात्पुरता आहे का कायमस्वरूपी आहे, तात्पुरता आहे. ते इकडून खेळ इथं सोडले त्यातलं मॅग्नेटिक पॉवर निघून जाते. मूळ पदार्थ मात्र बदलला नाही, ओरिजिनल मॅटर रिमेन्स अनचेंज्ड. पुढे फुलाचं कळीचं फुलात रूपांतर होणे हा परमनंट बदल आहे, यात काही दुसरा बदल होत नाही, आहे तसंच त्याचं जे आहे ओरिजिनल मॅटर रिमेन्स अनचेंज. पुढं इथं बर्फाचे तुकडे आहेत त्याचं पाण्यात रूपांतर झालं, हा काय आहे परमनंट झालेला बदल नाही, पुन्हा त्या पाण्याचं बर्फात रूपांतर आपण करू शकतो, म्हणजे हा तात्पुरता बदल आहे. मूळ पदार्थ बदलत नाही, पाणीच आहे, नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होत नाही. पुढे इथे इन सम ऑफ द अबव एक्झाम्पल्स ऑफ चेंजेस द प्रॉपर्टीज ऑफ द ओरिजिनल सबस्टन्स रिमेन द सेम, दॅट इज देअर कंपोजिशन रिमेन्स अनचेंज. काही उदाहरणामध्ये पदार्थाच्या प्रॉपर्टीज आहेत म्हणजे गुणधर्म आहेत ते बदलले नाहीत, मूळ पदार्थाचे गुणधर्म आहेत तसेच राहिले आहेत, म्हणजेच दॅट इज देअर कंपोजिशन रिमेन्स अनचेंज, त्यांचे संघटन कायम राहिले. नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म, सच चेंज इज कॉल्ड फिजिकल चेंज. आता नवीन कुठलाच पदार्थ तयार झाला नाही म्हणून त्याला भौतिक बदल असं म्हणतात. कळीचं फुलात रूपांतर होणे, बर्फाचं पाण्यात रूपांतर होणे, किंवा त्या याचं लोखंडाचा केस इकडून तिकडं आणणे, हे काय आहे तिथं काही बदल झालेला नाही, फिजिकल चेंजेस आहेत. द चेंज ड्यू टू विच वन सबस्टन्स इज ट्रान्सफॉर्म्ड इंटू अनदर सबस्टन्स हॅव्हिंग अ न्यू अँड डिफरंट प्रॉपर्टीज कॉल्ड केमिकल चेंज. आता काही बदल असे आहेत जे बदल घडल्याने मूळ पदार्थाचं नवीन पदार्थ रूपांतर झालं, गुणधर्माच्या नवीन गुणधर्माचा पदार्थ झालं रूपांतर, त्याला काय बोलतात केमिकल चेंज. उदाहरणार्थ कच्च्या कैरीचं गोड कैरीमध्ये रूपांतर होणे, कैरी म्हणता येत नाही, गोड पिकलेल्या फळामध्ये रूपांतर होणे, या दोन्ही जे रासायनिक पदार्थाचे गुणधर्म आहेत ते वेगळे आहेत. ओके, याला केमिकल चेंज असे म्हणतात. व्हॉट प्रोसेसेस ऑकर ड्युरिंग द चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर. व्हॉट हॅपन व्हेन वॉटर इज टेकन इन बाउल अँड हिटेड. व्हॉट म्हणजेच पदार्थाचे अवस्थांतर होताना कोणकोणत्या क्रिया होतात, पहिला प्रश्न आहे. आणि व्हॉट हॅपन्स व्हेन वॉटर इज टेकन इन बाउल अँड हिटेड, पाणी जर वाटीमध्ये घेतलं आणि त्याला उष्णता दिली तर काय घडतं हे पण तुम्हाला विचारलेलं आहे. ओके, तर आपण इथे थांबूया, उरलेला व्हिडिओ आपण नेक्स्ट टाईम पाहणार आहोत. छोटंच प्रकरण आहे, थोडासा राहिलेला आहे, आणखी याच्यामध्ये आपण तो टाकू शकतो, दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकून दे. ओके.
तर हे वाचायचं आहे. याच्यावरच्या काही प्रश्नाची उत्तरं तुम्ही लिहून पाठवायचे आहेत. ओके, धन्यवाद.